चला एकदा हा ना आपण रिवाइज करूया चॅप्टर थोडासा. काय काय शिकलोय आता आजपर्यंत आपण ह्या चॅप्टर मध्ये. बघा, तर आपण हा वाला चॅप्टर चालू केलेला होता. हे 3-4 पिरियड झाले ह्या चॅप्टर मधले. ग्रॅव्हिटेशन, राईट. आज ना हे सगळं लोडच उशिरा होतोय. येस, इथून. तर त्याच्यामध्ये आपण आधी बघितलं की ग्रॅव्हिटेशन काय आहे. नंतर आपण केपलरचे 3 नियम बघितले, राईट. पहिला लॉ ऑफ ऑर्बिट, की ऑर्बिटचा शेप कसा इलिप्टिकल आहे, तो परफेक्टली असा सर्क्युलर नाहीये, हे आपण बघितलेलं. आणि सन इज केप्ट ॲट वन ऑफ द फोकस. त्याच्यानंतर सेकंड लॉ आपण काय बघितलेला होता, लॉ ऑफ एरियाज. इक्वल एरिया इज स्वीप्ड इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, तो बघितलेला आपण. त्याच्यानंतर लॉ ऑफ पिरियड्स मध्ये बघितलेलं, जो टाइम पिरियड आहे त्या टाइम पिरियडचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे क्यूब ऑफ डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, राईट, हे बघितलेलं. परत व्हॉट इज युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलेला होता, न्यूटनचा लॉ, त्याचं स्टेटमेंट. बट तो आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने आता बघितला. हा आपला होता सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. आणि त्या सेंट्रिपिटल फोर्स वरून आपल्याला जे रिलेशन आलेलं, की आपण प्रूफ केलं की खरंच जो फोर्स आहे तो मास आणि रेडियस वरती डिपेंडेंट आहे. कारण बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी येतात तर कॉन्स्टंट होत्या. आणि मग आपल्याला इथे हे न्यूटनचं स्टेटमेंट मिळालेलं होतं. आणि मग आपण हे स्टेटमेंट बघितलेलं होतं, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to the square of distance between them. हे तुम्हाला ऍज इट इज पाठ करायचंय. आणि मग ह्याच आपण वेक्टर फॉर्म बघितलेलं होतं, राईट. जर असे आपल्याकडे इथे एक मास आहे m2, इथे एक मास आहे m1, आणि ह्या दोघांचं जे आपलं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वाली कोऑर्डिनेट सिस्टम आहे त्याच्यापासून ह्यांची जर पोझिशन वेक्टर r1 r2 असतील तर त्या दोघांमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कसा येणार ते आपण बघितलेलं होतं, राईट. आणि त्याच्यानंतर ना आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केले, हे ग्रॅव्हिटेशन वरतीच आधारित, ग्रॅव्हिटेशनच्या फॉर्म्युलावरती आधारित क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. परत आता मेजरमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, त्याच्यासाठी आपण काय बघितलेली मुलांनो, ही वाली एक्सपेरिमेंट आठवते काल, म्हणजे लास्ट वीक मध्ये हे कॅव्हेंडिश एक्सपेरिमेंट त्याने काय केलं एक्झॅक्टली त्याची व्हिडिओ आपण बघितलेली होती, राईट. नंतर आपण बघितलेलं होतं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, स्मॉल जी ची व्हॅल्यू, डेप्थ, हाईट, शेप आणि अर्थचं रोटेशन, ह्या 4 मुळे त्यांची व्हॅल्यू कशी चेंज होते ते पण आपण बघितलेलं होतं. हेच व्हेरिएशन ऑफ ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे वरवर जसं जातोय, डेप्थ म्हणजे खाली खाली जातोय, लॅटिट्यूड, हे लॅटिट्यूड मध्ये पण आपण बघितलेलं, म्हणजे वेगवेगळ्या ते म्हणतात ना, आपण काय म्हणतो, अक्षांश मराठीमध्ये आपण ज्याला तुम्ही जिओग्राफीमध्ये शिकला असाल. आणि नंतर त्याचा अर्थ, आपला शेप, हे सगळं आपण बघितलेलं लास्ट क्लासमध्ये, ठीक आहे. हे लॅटिट्यूड साठी बघा ही वाली आकृती पण बघितलेली. त्याच्यानंतर ना आज लास्ट टू लास्ट म्हणजे लास्ट क्लासमध्ये हे पण आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असते. आणि आता आपल्याला ह्याच्यातलाच राहिलेला थोडासा भाग घ्यायचा आहे, तो म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं तर एक्सप्रेशन आपण लास्ट टाइम बघा, हे आठवते तुम्हाला, इंटिग्रेशन करून काढलेलं होतं. आणि त्याच्यावरतीच हे बेस्ड सम तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायला सांगितलेलं होतं. आता हे वाला आपलं राहिलंय, इथून आज आपल्याला कंटिन्यू करायचंय. 5.7.2 आणि 5.7.3 हे जर झालं की मग आपण पुढच्या टॉपिकला हात घालू शकतो. तर तुमचा चॅप्टर मुलांना बघा, एस्केप वेलॉसिटी, अर्थ सॅटेलाइट, प्रोजेक्टाईल सॅटेलाइट संपत आलंय जवळजवळ. हे सगळे लास्टचे, वेटलेसनेस, हे लास्टचे सगळे टॉपिक्स आहेत. टाइम पिरियड ऑफ अ सॅटेलाइट, बाइंडिंग एनर्जी, येस, म्हणजे मला वाटतं अजून 2-3 पिरियड मध्ये आपला हा
चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे, चला तर आज आपण हे वाला बघूयात. काय आहे हे? कनेक्शन ऑफ पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला विथ MgH. गेल्या वर्षी तुम्ही हा फॉर्म्युला शिकलेला, गेल्या वर्षी कार्य आणि ऊर्जा धड्यामध्ये. तर जी पोटेन्शियल एनर्जी आहे, ती पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तर तुम्ही MgH शिकलेला होता. पण आता आपला पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे, हा कशाचा फॉर्म्युला आलेला होता? आपला एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचाच तर हा वाला फॉर्म्युला आलेला. आणि हाच फॉर्म्युला डिरेक्टली ऍज इट इज तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये दिलाय मुलांना. पण हा आला कसा ते इथे तुम्ही बघितले, पण 10वीला तो तुम्ही ऑलरेडी 10वीच्या पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला बघितलेला आहे. तर ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल. तर बघा, मग हे हा वाला फॉर्म्युला जो आता आपला आला आणि गेल्या वर्षी जो फॉर्म्युला बघितलेला होता MgH, तर त्या दोघांमधले इथे तेच विचारले कनेक्शन काय आहे. आता बघा, इफ द ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ, अर्थच्याच सरफेस वरती आहे, तर हे छोटं आर आणि मोठं कॅपिटल आर सेम बनून जाईल. म्हणून ह्या फॉर्म्युलामध्ये हे शेवटी जे छोटं वाला आर आलेलं त्याच्याऐवजी तुम्ही बघू शकता आता काय ठेवलेलं आहे, हे कॅपिटल आर ठेवलेलं आहे. If the object is lifted to height h above surface of the earth, the potential energy becomes. मग इथे r च्या ऐवजी आता काय करावं लागेल, ह्या h पण ऍड करावं लागेल, कारण आपण त्याला अर्थ सरफेस पासून h हाईट वरती घेऊन गेलो. राईट आहे. आता मग इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी दोघांमध्ये किती वाढ झाली, तर मग हे U2 फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी. तर बघा U2 मायनस U1, तर हे फायनलचं R प्लस H आणि इनिशियलचं हे नुसतं R, आणि हे GMM तर कॉमनच आहे म्हणून त्याला कॉमनला बाहेर काढलं. आणि बघा इथे पण मायनस साईन होतं, इथे पण मायनस साईन होतं, म्हणून ह्याचं मायनस साईन, ह्याचं मायनस साईन, आणि हे वालं मधलं हे U1 आणि U2च्या मधलं हे वालं मायनस साईन. तर टोटल 3 मायनस साईन यू कॅन सी. मग काय पुढे नॉर्मल मॅथ्स करून सॉल्व्ह केलं तर हे आन्सर आहे GMMH अपॉन R ब्रॅकेट मध्ये R प्लस H. Now G is acceleration due to gravity to the earth on the surface of the earth. तर मग काय येणार आता, फक्त ही वाली GM ची व्हॅल्यू, ते आपला आधी पण फॉर्म्युला आलेला होता आठवतंय, हे जे सूत्र होतं स्मॉल g चं, तर GM च्या ऐवजी आपण GR स्क्वेअर लिहू शकतो. तर मग आता इथे काय केलेलं आहे, हे कॅपिटल GM काढून इथे काय केलेलं आहे, GR स्क्वेअर लिहिलेला आणि RR कट झाला, आणि यू कॅन सी MgH इथे आलं आणि इथे आलं R ब्रॅकेट R प्लस H. झालं, आलं आपलं रिलेशन ऑलरेडी. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर सॉल्व्ह करून दाखवते क्विकली, म्हणजे तुम्हाला जे आहे ते अजून चांगलं समजेल. आणि कॉन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल, नुसतं पोटेन्शियल क्षमता ते काय आहे ते पण आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा आता पटकन आधी हे सोडवूया. हे मी मागच्या क्लासमध्ये जे सोडवलेलं ना ते आहे, म्हणून असं दिसतंय. चला, बघा मुला काय होतं, यू ची आता फॉर्म्युला आपलं काय आलेलं आहे, मायनस GMM अपॉन R आलेला आहे फॉर्म्युला. राईट, आता नीट बघा, इथे अर्थच्या सरफेस वरती वस्तू इथे असताना हे नुसतं डिस्टन्स काय होईल R, तर म्हणून अर्थच्या सरफेस असताना आपण U1 घेऊया त्याचं, मग इथे येणार मायनस GMM अपॉन इथे येणार कॅपिटल R. आणि आता आपण त्याला थोडंसं उंचावर इथे घेऊन गेलो आणि हे समजा डिस्टन्स H आहे, तर मग काय होईल आता U2 त्याची एनर्जी पोटेन्शियल एनर्जी वाढेल, सो मायनस GMM अपॉन R प्लस H. दोघांना काय करायचंय, दोघांमधला फरक काढायचा आपल्याला, तर मायनस करायचं. सो त्याच्या चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, वस्तू इथे असताना आणि इथे असताना त्या चेंज किती झालाय पोटेन्शियल एनर्जी मधला, म्हणजे आपण एनर्जी जूल मध्ये मेजर करतो ना, समजा 30 जूल 40 जूल किती फरक पडला ते आता आपण इथे काय करणार आहे, काढणार आहे. तर म्हणून मग डेल्टा U इज इक्वल टू काय येणार, इनिशियल
पोटेन्शियल एनर्जी बघा काय होती, U1 होती, फायनल U2 होती, म्हणून आन्सर येणार फायनल मायनस इनिशियल. नेहमी उलट असतं, फायनल मधूनच इनिशियल वजा करतो आपण. तर मग काय येणार आन्सर बघा, हे जे मायनस GMM, समजा मी त्याला कॉमन काढलं बाहेर, मायनस GMM, आणि आता ब्रॅकेट मध्ये काय राहिले इथे 1/R प्लस, कारण आता मायनस साइन बाहेर काढलं ना मी ऑलरेडी, आणि मायनस GMM पूर्ण बाहेर गेलं, तर इथे आलं 1/R प्लस H. तर आता तुम्हाला माहिती आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लाय करतो, तर इकडून ह्याला गुणणार, 1 ला गुणणार, तर इथे येणार R प्लस H, आणि हे इकडे प्लस R, आणि खाली काय येणार R ब्रॅकेट R प्लस H, राईट. सोडवा मग पुढे आता, सो मायनस GMM, आणि इथे R प्लस H झालं मुलांना, हे बघा हे, राईट. आता इथे काय झालंय माहितीये, हे इकडे जे मायनस साइन मी बाहेर ते त्यांनी आता आतमध्ये टाकले, तर त्याला आतमध्ये टाकल्यामुळे मग काय होणार आहे, आपले R जे आहेत ते कट होतील. एक सेकंड, तुम्ही मला एक मिस्टेक, राईट, मायनसचं पण ते मायनस आहे ना, करेक्ट करेक्ट करेक्ट. इथे U2 मायनस U1 मी ज्यावेळी केलं, इथे एक मायनस साइन उरणार, करेक्ट. एक ह्या दोघांचं कॉमन मायनस साइन काढलं, पण हे मधले तर वजाबाकीचं साइन तर हे इथेच राहणार ना, प्लस नाही येणार, हे मायनस येणार. मग आपण इथे R प्लस H इकडे आलं, आणि इथे मायनस R हा येणार, हा वाला, मग हा R कट झाला, आणि मग आता तुमचं फायनल आन्सर मग काय आलं, मायनस GMM H अपॉन इथे R आणि R प्लस H. तर आपला फॉर्म्युला होता G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर, छोट्या Gचा फॉर्म्युला, तोच आता इथे त्यांनी सबस्टिट्यूट केलाय. मी इकडे लिहिते, मुलांना काय चाललंय कळतंय ना बेटा तुम्हाला. तर मग आता आपण इथे हे R कट झालेलं होतं आपलं, हे उरलेलं, आता ह्याच्यावरून आपण काय लिहितो, हे GM ला हे GR स्क्वेअर इज इक्वल टू GM, राईट. मग इथे बघा आता, सो मायनस हे GM च्या ऐवजी GR स्क्वेअर M H अपॉन R ब्रॅकेट मध्ये R प्लस H, हे कशाचं सूत्र आहे आपलं, डेल्टा Uचं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. तर हा R एक कट झाला, इथे R एक कट झाला, इथे R राहिला, तर बघा मग डेल्टा U इज इक्वल टू MGH, पण इथे मायनस MGH, एक R उरला, आणि भागिले हे खालचा R प्लस H मी इथे लिहू शकते, राईट. तर MGH इथे आलं, आणि R अपॉन R प्लस H, तर हेच आलेलं रिलेशन पुस्तकामध्ये, राईट. बघा हे चाललंय MGH R अपॉन R प्लस H, राईट. येस, अच्छा. मुलांनो, हे U2 मायनस U1 होतं ना, त्याच्यामध्ये हे जे मायनस साइन मी काढलेत ना बाहेर, तर इथे मायनस नाही यायला पाहिजे, म्हणजे मी काहीतरी कॅल्क्युलेशन्स मध्ये एक स्टेप कमी केल्यामुळे ना माझं मायनस साइन येते इथे, हे वालं, तर हे नाही यायला पाहिजे. तर ते तुम्ही स्वतः आता कॅल्क्युलेशन्स करून बघा की का काय येते. कळलं मला माझं साइन मायनस काय येते. हे U2 मायनस U1 आहे ना, इथे R प्लस H यायला पाहिजे, आणि इथे R मायनस H यायला पाहिजे. ओ, कळलं.
ठीक आहे, हे आता तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा. थांबा मी पटकन सांगू का. हे इकडे आर प्लस एच व्हायला पाहिजे होतं आणि इथे नुसतं आर यायला पाहिजे होतं, कारण U2 मायनस आहे ना, आर प्लस एच हा आधी येतोय डिनॉमिनेटर आणि हा आर नंतर येतोय, त्याच्यामुळे हे माझं एक्स्ट्रा मायनस साइन आले जे नाही यायला पाहिजे. ठीक आहे, सो आन्सर तुमचंच हेच येणार आहे, MGH आणि ब्रॅकेटमध्ये आर अपॉन आर प्लस एच. कळलं इथपर्यंत? हो नाही काहीतरी बोला रे. सिम्पल आहे, त्याच्या फॉर्म्युलाज आपण ठेवलेत. अच्छा, तर हे झालं आपल्या मधलं थँक्यू पोटेन्शियल एनर्जी आणि MGH मधलं रिलेशन काय हे झालं. आता आहे नुसतं पोटेन्शियल म्हणजे काय असतं. आता बघा, द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ अर्थ अँड एनी मास m at distance r from the center of the earth is given by this. हेच ते सूत्र परत कॉपी केलेले हे वाले इकडे, राईट. आता नीट बघा इथे काय केलं, एम ला इथे असं बाहेर काढून लिहिलं आणि GM अपॉन आर. तर हे GM अपॉन आर ला नुसतं काय लिहिलंय VER. आता हे VER जे लिहिले हेच आहे आपलं पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल जसं असतं तसं हे वालं एक पोटेन्शियल आहे. आता नाव दिले बघा, द फॅक्टर मायनस GM अपॉन आर म्हणजे हा वाला ब्रॅकेट ज्यालाच आपण नाव दिले VE at distance r depends only upon mass of the earth and location. कुठल्या डिस्टन्स वर आहे, r पण आहे ना तिथे, लोकेशन ऑफ द ऑब्जेक्ट. thus it is same for any mass. म्हणजे काय, हे सेमच राहील आपले, ह्याची किंमत आपली सेमच राहील, फक्त कुठल्या मास साठी काढतोय त्या मास m ने आपण जर गुणलं तर आपल्याला प्रत्येक ऑब्जेक्टची मग काय मिळेल, पोटेन्शियल एनर्जी मिळेल. तर जो फॅक्टर कॉन्स्टंट राहतोय त्यालाच यांनी नाव दिलेलं आहे हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. म्हणून दिले, दस इट इज सेम फॉर एनी ऑब्जेक्ट बाउंड टू द अर्थ. कन्व्हिनियंटली दिस इज डिफाइंड ॲज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ द अर्थ ॲट अ डिस्टन्स r. म्हणजे नुसतं हे GM अपॉन आर ह्यालाच काय नाव दिलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. इझी. ठीक आहे, आता हा पुढचा वाला जो टॉपिक आहे हे बघा, तर VR इज इक्वल टू U अपॉन M. आता हे U अपॉन M कसं काय झालं, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी U ही आहे ना, आणि इथे खाली हा जो M आहे तो इकडे घालवला, लेफ्टला घालवला, तर मग VR ची आपली किंमत काय येईल, U अपॉन M. समजते? इझी. बघा काय होतं, U ची आपली काय आलेला फॉर्म्युला, मायनस GM अपॉन R इंटू हे M, राईट. तर हा जो ब्रॅकेट आहे ह्यालाच ह्यांनी नाव दिलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल E, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऍट डिस्टन्स R. मग आता ह्यांचं काय म्हणणं आहे, ह्याची किंमत बघा, अर्थचा जी कॉन्स्टंट आहे, जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, मास अर्थचं फिक्स आहे आणि फिक्स डिस्टन्स बद्दलच आपण जर बोलत असेल तर डिस्टन्स पण ते सबस्टिट्यूट केलं म्हणजे तुम्हाला कळते मुलांनो. हे बघा नीट बघा, ही आपली अर्थ आहे, अर्थ पासून समजा एक वस्तू इथे आणि सेम डिस्टन्स वरती अर्थ पासून सेम तेवढ्याच डिस्टन्स वरती मोठीवाली वस्तू इकडे एक आहे. तर ह्या दोघांची पण पोटेन्शियल एनर्जी आपण काढू शकतो, पण दोघांचे जे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ते सेम असेल GM अपॉन R. आणि प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल आता पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर समजा हे 1 kg आहे तर इथे फक्त 1 ठेवणार, आणि समजा हे 1000 kg आहे तर इथे जे आहे ते दुसऱ्या वस्तूसाठी फक्त ह्या M च्या ऐवजी 1000 ठेवणार. बाकी हा जो फॅक्टर आहे तो तर तसाच राहणार आहे. तेच इथे दिलंय की हे जे पोटेन्शियल आहे सेम डिस्टन्स वरती डिफरंट वस्तूसाठी तेवढंच राहील, फक्त पोटेन्शियल एनर्जी काढताना आपल्याला मासने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, तर मग आता इथे मग काय केलेलं आहे बघा, तर इथेच हा जो फॉर्म्युला आला आपल्याकडे, सो U इज इक्वल टू VR मायनस VR इंटू M. तर M ला इकडे घातल्यावरती मग आपला V चा काय फॉर्म्युला येईल, VR चा फॉर्म्युला U अपॉन M, राईट. आणि मायनस साइन तर आहेच आहे, पण इथे सध्या आपण मायनस साइन ह्याच्यामध्ये काय नाही
घेतलेलं नाहीये. का बरं? ते अर्थच्या अपोजिट डिरेक्शनला आहे, त्याच्यामुळे ते मायनस साइन आहे. तर सध्या आपण ते इथे निग्लेक्ट केले, इग्नोर केलेले. मग आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड कॅन बी रिटन ॲज, म्हणजे दोन वस्तू वेगवेगळ्या पोटेन्शियल आहेत, तर त्या दोघांच्या पोटेन्शियल मधला फरक कसा काढू शकतो ते इथे दिलेलं आहे. U2 मायनस U1 म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता जी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे तीच वर्क डन मध्ये कन्वर्ट होणार आहे मुलांना. सो वर्क डन और चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. पर युनिट मास म्हणजे इथे डिनॉमिनेटर पण आलेलं आहे, म्हणजे जर मास समजा एक असेल तर आपलं जे वर्क डन आहे ते तेवढंच असेल जेवढं की आपण पोटेन्शियल मध्ये बदल केलेला आहे. इझी. जेवढं आपण पोटेन्शियल मध्ये बदल केलेला आहे फोर्स लावून, तेवढंच त्या वस्तूवर काय होणार आहे, वर्क डन होणार आहे. अच्छा, तर हे झालं इथलं. आता पुढे दिले, इन जनरल फॉर सिस्टम ऑफ एनी टू मासेस M1 and M2 separated by R, we can write gravitational potential energy is equal to, कोणत्या आपण बघा जगातील दोन वस्तूंसाठी बोललेले, द जनरल सिस्टीम ऑफ एनी टू मासेस, दोन वस्तू आहेत ज्या M1 M2 मासच्या, आणि समजा त्यांचे डिस्टन्सचे दोघांमधल्या R अंतरावर ठेवले, तर मग त्या दोघांची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असेल त्या सिस्टीमची ते इथे सांगितले. सो मायनस जी M1 अपॉन R, कारण आता G बरोबर M1 आणि M2 दोन्ही पण घ्यावं लागेल, कारण आता दोन वस्तू आहेत, राईट. तर हा जो फॉर्म्युला होता बघा, GMM अपॉन R, ते बघ कॅपिटल M अर्थचं मास होतं, छोटा M वस्तूचं मास होतं, सेम टू सेम वे. आता इथे काय केलेलं आहे, फक्त अर्थला काढून दोन वस्तूंमधलं काढतोय ना आपण पोटेन्शियल एनर्जीचा फरक. तर पहिल्या वस्तूचं वस्तुमान M1 मास आणि दुसऱ्या वस्तूचं मास M2 आणि अपॉन R घेतलेलं. तर आता पुढे मग काय होणार, U ची जी आहे मग काय केलेली आहे बघा, किंमत ठेवलेली आहे. सो V1 M2 किंवा V2 M1 म्हणजे पहिल्या वस्तूचं पोटेन्शियल गुणिले दुसऱ्या वस्तूचं मास, किंवा दुसऱ्या वस्तूचं पहिल्या वस्तूचं मास आणि दुसऱ्या वस्तूचं पोटेन्शियल, कारण हेच आपण बघितलं ना. बघा पोटेन्शियलचा आपला फॉर्म्युला काय आलेला आहे, हाच आहे ना पोटेन्शियल वाला फॉर्म्युला. हा U फॉर्म्युला काय आलेला पोटेन्शियलचा, मायनस GM अपॉन काय होतं खाली डिस्टन्स होतं R. तर मग हे एमच्याच ऐवजी जर M1 केलं तर आपल्याला वस्तू 1चं काय मिळेल, पोटेन्शियल मिळेल, आणि ह्याच्याच ऐवजी फक्त M2 केलं म्हणजे फॉर्म्युला काय बनेल बघा, GM1 अपॉन R ह्याच्यासाठी, आणि दुसऱ्यासाठी काय बनेल GM अपॉन R, तेच इथे दिलेलं आहे. तर मग U ची किंमत आपण M2च्या पण स्वरूपात असं लिहू शकतो, कारण हे पहिल्या वस्तूचं पोटेन्शियल गुणिले दुसऱ्या वस्तूचं मास, किंवा उलट करू शकतो, दुसऱ्या वस्तूचं पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल गुणिले पहिल्या वस्तूचं मास. तर हे अजून एक नवीन आपल्याला इथे रिलेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजले मुलांनो? यस मॅम. समजले पक्का? बरं ठीक आहे. अच्छा, हे एस्केप वेलॉसिटी, एस्केप म्हणजे एस्केप होणं, कोणाच्या तरी आवडीतून सुटणं किंवा निघून जाणं. मग आता ह्याला असं का विचित्र नाव दिलेलं आहे, काय नाव दिलेलं आहे, एस्केप वेलॉसिटी, पळून जाताना लागणारी वेलॉसिटी. असं जर लिटरली आपण शब्दशः अर्थ घेतलं तर असा निघतो. आता ही एस्केप वेलॉसिटी काय आहे आणि आपल्या कशी काय कामाची आहे, त्याच्यासाठी मी एक छोटासा तुम्हाला व्हिडिओ दाखवते मुलांना.
चला, हा इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण आता बघूया. मुलांनो, अभ्यास नसेल येत तर मला सांगा हा, म्हणजे हे समजलं नाही तर सांगा मला. आवाज येतो? व्हिडिओचा आवाज ऐकायला येतो सगळ्यांना? Yes, ma'am. ठीक आहे, चला बघूयात आता. हो मॅम. What is escape velocity? Imagine a cannon shooting upwards in the sky. You will notice that it goes up to a certain height and falls. Let's try again. One more time, but with a lot more power. If somehow we can manage to shoot the cannon with very high velocity so that the body escapes Earth's gravity, then this velocity is known as escape velocity. Or in other words, the minimum velocity which a body must have in order to escape the gravitational attraction potential of a planet is known as escape velocity. Consider a planet like Earth. Escape velocity is different for different planets depending upon the gravitational pull, which is a function of mass of the planet and its radius. Let's assume that we have to launch a rocket into space from any planet. Consider the mass of the planet is equal to m. Radius of the planet is equal to r. Mass of the rocket is equal to small m. Potential energy of rocket on surface of planet is minus g m upon r. Here, the negative sign implies that the force is attractive in nature. Also, potential energy of the system is always negative. At the time of the rocket launch, the kinetic energy on the rocket is equal to half mv square. Let's call this equation 2. Comparing the two equations gives us the minimum velocity required to overcome the potential energy of the planet. That is, escape velocity is equal to square root of 2 gm by r. From this relation, we can note that the escape velocity is independent of the mass of the rocket. It only depends on the mass and the radius of the planet. Therefore, a rocket having minimum velocity equal to or greater than escape velocity, then it will follow a curved path and will escape the gravitational pull of Earth. However, if the rocket is launched with the velocity less than escape velocity, then it will fall back on Earth due to gravity. Let's solve an example to understand this concept better. Question: a bullet is fired vertically upwards with velocity v from the surface of a spherical planet. When it reaches its maximum height, its acceleration due to the planet's gravity is 1/4 of its value of the surface of the planet. If the escape velocity from the planet is v root n, then the value of n is... Ignore energy loss due to atmosphere. This question was asked in JEE Advanced 2015 exam. Solution: let r be the maximum height from the center of planet to which the bullet reaches. Radius of the planet is equal to r. We are given that the acceleration due to gravity at surface is g, and the highest point it is equal to g by 4. Since acceleration due to gravity is inversely proportional to square of the distance for small r greater than equal to capital R. We get r equal to 2r. We also know that the escape velocity is equal to square root 2g m by r and is equal to v root n as given in the question. Let's call this equation 1. According to conservation of energy, the loss in kinetic energy should be equal to gain in potential energy. Half mv square equal to minus gm
m by 2r minus into minus gm m by r. Solving this, we get v equal to root gm by r. Let's call this equation 2. Now comparing equation 1 and 2, we get value of n equal to 2. Please like, share and काय केलेली ते कळते मुलांना. हे बघा, एस्केप वेलोसिटी आता ना इथे त्यांनी खूप साऱ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, हे तुम्हाला आहेच आहे तसं म्हणा. पण एस्केप वेलोसिटी म्हणजे काय नक्की? एस्केप होणं म्हणजे पळून जाणं किंवा एखाद्याच्या तावडीमधून सुटणं. इथे काय होतंय ना, तर मी स्क्रीन शेअर करून सांगते. बघा, नीट बघा, याचा अर्थ काय होतो. बघा, आपला फॉर्म्युला काय आहे ह्याचा ग्रॅव्हिटेशनचा? gm अपॉन r स्क्वेअर, बरोबर आहे. तर आता समजा अर्थ जे आहे, अर्थच्या वरतीच ऑब्जेक्ट आहे, तर हे डिस्टन्स जे आहे r आहे, मग हा फॉर्म्युला लागू होतो. आता हाच फोर्स आपल्याला काढायचा आहे, तर आपण अजून काय करू, हार्वर्ड पासून अजून वरती गेलो आणि आता ह्यावेळी 12 किलोमीटर अंतर वापरलेलं. 12 दुनी 24 होणार. तर बघा इथे खाली काय होणार आता मग, जीएम आणि इथे आरच्या ऐवजी आर प्लस एच ह्याचा स्क्वेअर होणार, राईट. आपली ही जी एफ ची किंमत आहे ती आता चेंज होणार. आणि पुढे मग काय करायचंय, जसं जसं आता नीट बघा मुलांना, जसं जसं एच वाढवत जाऊ तुमचा डिनॉमिनेटर वाढत 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 जाणार आहे, राईट. आधी समजा इथे 4 केलं, मग 6 केलं, असं वाढत वाढत समजा 60,000 केलं तरी सुद्धा हा वाढतच जाणार आहे. आणि मग असा पॉइंट येईल मुलांना, मग बघा तुमचा डिनॉमिनेटर वाढत असल्यामुळे फोर्स कमी कमी होत जातोय. वस्तूवरती जो काम करणारा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कमी कमी होत जातोय. मग म्हणून मग आपण काय करतोय, अजून 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 वाढवत गेलो की नीट बघा, तुमचं जे आर आहे ना, ते आर ऑलमोस्ट होऊन जातं इन्फिनिटी, अनंत अंतरावरती. आणि मग इथे डिनॉमिनेटर जो तुमचा इनफायनाइट झाला, एफ ची व्हॅल्यू काय होईल मग, जो डिनॉमिनेटर इनफायनाइट झाला तर ग्रॅव्हिटेशनचं तुम्हाला माहितीये ना, 1/∞ 0 असतं. म्हणजे त्या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो काम करतोय तो जवळजवळ 0 होतो. म्हणजे काही ग्रॅव्हिटी अर्थ आहे त्या वस्तूला एक स्वतःकडे अट्रॅक्टच नाही करत. आणि आपण मग म्हणतो ती वस्तू जी आहे ती अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर एस्केप झाली. मग त्या वस्तूला वरती तिथे घेऊन जाण्यासाठी तिला खूप जास्त स्पीडने फेकावं लागेल ना, मग तीच ही एस्केप वेलॉसिटी आहे, वस्तूला ग्रॅव्हिटी मधून एस्केप करण्यासाठीची वेलॉसिटी. हे पण अगेन तुम्हाला गेल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये होती एस्केप वेलॉसिटीची कन्सेप्ट. तर बघा, कायनेटिक एनर्जी दिलेली आहे, त्याच वस्तूसाठी पोटेन्शियल एनर्जी पण दिली जी आता आपण काढली. म्हणून कुठल्या पण वस्तूला कोणत्या पण हाईट वर असताना तिच्याकडे 2 प्रकारच्या एनर्जीची टोटल असते. एक तर तिची पोटेन्शियल एनर्जी किती अर्थ पासून किती उंचावर आहे त्याच्यावर डिपेंड आहे, आणि दुसरं तिची कायनेटिक एनर्जी. अच्छा सॉरी, हे कायनेटिक हाफ एमव्ही स्क्वेअर हे कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे आणि हे पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र आहे, राईट. इथे प्लस होतं पण पोटेन्शियल एनर्जीलाच मायनस आहे म्हणून तिला सेकंड टाइम लिहिलेलं आहे, राईट. आता मग पुढे काय केलेलं बघा, kinetic energy of the object will go on decreasing with time. So as it is pulled back by its gravitational field, माघारी येणार आहे ते, it will become zero if it reaches infinity. तेच आता आपण बघितलेलं होतं. R चं काय होईल, इनफायनाइट होईल. एक मिनिट, स्क्रीनच शेअर नाही केलेली आणि काय बोलत पण नाहीये मुलांना. बघा, हेच मी ते एक्सप्लेन करत होते की
आता आपण वस्तू कुठे पण ठेवली तर तिच्याकडे एक असते कायनेटिक एनर्जी, दुसरी असते पोटेन्शियल एनर्जी. म्हणून वस्तूची टोटल एनर्जी जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ह्या दोघांची बेरीज असेल. तर पोटेन्शियल एनर्जीला -mgs ठेवलं आणि कायनेटिक एनर्जी आधी लिहिली कारण तिला प्लस साइन आहे. पण पोटेन्शियल एनर्जीला मायनस आहे म्हणून तिला सेकंड टाइम लिहिलं. तर मग आता इथे काय सांगितलेलं आहे, पण इन्फायनाइट पॉइंटला हे तुमचा आर जो आहे तो चेंज होऊन इन्फिनिटी होतो, ज्याचं आता आपण डिस्कस केलेलं. आणि मग ही जी कायनेटिक एनर्जी आहे ती वस्तू इन्फायनाइट पॉइंटला बघा वरती जाऊन फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी थांबणार आहे किंवा बाहेरच जर निघून गेली तर कायनेटिक एनर्जी पण 0 होते, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा मग 0 होते आणि टोटल एनर्जी पण वस्तूची होईल 0. अशा केसमध्ये आपली ह्या दोघांची जी बेरीज आहे टोटल एनर्जी 0 होणार आहे. म्हणून टोटल एनर्जीच्या ऐवजी इथे काय केलं, मग 0 व्हॅल्यू ठेवली. आणि मग काय होईल, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोघं जण एकमेकांच्या इक्वल होतात. आणि म्हणून बघा हे व्हीई ला इथेच ठेवलं आणि R2 ला त्या बाजूला घालवलं, एम ला पण ह्या बाजूला घालवलं. MM तुमचा ऍक्च्युअल मध्ये कॅन्सल होईल आणि हे तुमचं सूत्र आलं. ठीक आहे. तर हेच मी म्हणते, गेल्या वर्षी तुम्ही हा फॉर्म्युला जो आहे तो वापरलेला आहे. बघा काय केलेलं आहे मी दाखवते तुम्हाला करून, खूप इक्वल आहे हे. पण काय करतो, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी दोन्ही मिळून 0 होणार आहे. कधी, वस्तू अर्थ पासून खूप लांब असे इन्फायनाइट अंतरवर असेल त्यावेळी हे 0 होणार आहे. म्हणून कायनेटिक एनर्जी हाफ एम व्हीई स्क्वेअर. आता तो अर्थच्या बाहेर चालला, त्याची जी वेलॉसिटी आपण ज्या वेलॉसिटीने त्याला फेकणार आहे ती वेलॉसिटी जी आहे ती आपण काय घेतली, एस्केप वेलॉसिटी, म्हणून त्याला नाव दिले व्हीई. आणि पोटेन्शियल एनर्जी आता आपली काय आलेली आहे, -gmm अपॉन इथे काय येणार, R+h. बरोबर आहे. तर हे आलं 0. म्हणून मग आता इझी आहे. तर इथे हाफ एम व्हीई हे मायनस इकडे गेल्यावर आता प्लस बनेल GMM अपॉन R+h. आता बघा हे MM कट झालं आणि आपला फॉर्म्युला काय आला मग, म्हणून व्हीई इज इक्वल टू, हे व्हीई चा स्क्वेअर आहे, कायनेटिक एनर्जी आहे ना, तर व्हीई स्क्वेअर इज इक्वल टू GM आणि हे 2 इकडे टाका, तो 2GM अपॉन R+h. मग ह्या स्क्वेअर काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूंचं काय घेतो, स्क्वेअर रूट घेतो. मग आन्सर काय, GM अपॉन R+h लिहू शकता किंवा छोटा r पण लिहू शकता त्याच्या ऐवजी, वेर छोटा r ची किंमतच मग काय असणार आहे, R+h. ठीक आहे. बघा हेच दिलेले आहे. मी टेक्स्टबुकच बंद केलं चुकून. टेक्स्टबुक परत एकदा ओपन करते. ही एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्ही 10वीला गेल्या वर्षी काढलाय आणि त्याच्यावरची गणितं पण सोडवलेली आहेत. कोणाकोणाला आठवतात ती गणितं सोडवलेली, कोणाला आठवतात? जयेशला आठवतात. ओके बेटा. हे बघा, हे एस्केप वेलॉसिटी, हे चालू आपलं पण आता सूत्र. आणि ही जर वस्तू अर्थच्या सरफेस वरती असेल मुलांनो, अर्थच्या सरफेस वरती असेल तर हे आपण काय करणार आहे, आर ठेवणार आहे. हाईट वर खूप जास्त उंचावर असेल तर तिथे R+h येणार आहे. ठीक आहे. आता इथे आर का घेतले, वस्तूला आपण समजा अर्थच्या सरफेस वरून फेकणार आहे, मग आपल्याला किती वेलॉसिटीने फेकावी लागेल सो दॅट ती अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाईल, म्हणून इथे हा घेतला आपण. आता मग आर घेतला. कळते, हीच आहे आपली एस्केप वेलॉसिटी. आणि आता पुढचं अर्थ सॅटेलाइट्स. आता हे वाले जे पुढचे टॉपिक्स आहेत ना मुलांनो, हे खूप इझी वाले आहेत. आता ह्याच्यासाठी ना मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. आपल्या अर्थच्या भोवती, तुम्हाला माहिती ना आपल्या अर्थच्या भोवती ज्या आहेत त्या सॅटेलाइट्स फिरतात.
तर प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट, आपण सॅटेलाइट पाठवतो कशी, कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात आपल्याकडे, पोलार सॅटेलाइट्स असतात. ते जरा वाचून काढा हे काय आहे. आणि आता आपण एक व्हिडिओ बघूया. हा जयेश, काय? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. हा, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट कोणती असते माहितीये? अर्थ जशी फिरते ना, ज्या स्पीडने, त्या स्पीडने फिरते अर्थ बरोबर. त्याच्यामुळे मग आपल्याला असं वाटतं, जसं बघा मी एका ट्रेन मधून चालले, माझ्या बाजूने पण ट्रेन चालली आहे ना, पण दोन्ही सेम स्पीडने चालल्यावर आपल्याला काय वाटतं, बाजूची ट्रेन पण थांबलेली आहे. मग तशीच ही सॅटेलाइट जरी फिरत असली तरी आपल्याला थांबल्याची जाणवते, म्हणून तिला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणतात. प्रोजेक्शन ऑफ अ सॅटेलाइट आपण बघूयात. वरती आपण अर्थच्या वरती जर सॅटेलाइट पाठवायची असेल तर काय गरजेचं आहे? मुलांनो, एक असतं अर्थच्या भोवती वस्तूला गोल गोल फिरवणं, त्याला आपण म्हणतो प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. आणि दुसरं असतं अर्थच्या बाहेरच टाकून द्यायचं. तर बाहेर पाठवायचे असेल तर एस्केप वेलोसिटी, एस्केप करायचंय ना आपल्याला. आणि दुसरं आहे आता जे आपण बघणार आहोत प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट मध्ये, तर ती वेलोसिटी कोणती आहे? अर्थच्या भोवती जर आपल्याला वस्तू फिरवायची असेल तर त्या वस्तूला किती वेलोसिटी आपण द्यायची, त्या वेलोसिटीला म्हणतात क्रिटिकल वेलोसिटी किंवा ऑर्बिटल वेलोसिटी. अर्थच्या भोवती ऑर्बिट मध्ये तिला गोल गोल फिरवायचंय ना, म्हणून मग आपल्याला किती वेलोसिटी द्यायची, तर त्याला म्हणतात ऑर्बिटल वेलोसिटी. तर ही तुम्हाला, हा वाला टॉपिक तुम्हाला 10वीला नव्हता, तर हा वाला टॉपिक नवीन आहे, तो आता आपण बघूया. ठीक आहे, तर आता प्रोजेक्शन ऑफ अ सॅटेलाइट. एखादा चांगला मिळाला व्हिडिओ. खूप सारे ऍडव्हर्टाइजमेंट येत राहतात. ह्याचं स्पीड थोडं वाढवते मुलांना, आपल्याकडे कमी वेळ राहिलाय. काय दिलेलं? सॅटेलाइट इज एनी ऑब्जेक्ट दॅट रिव्हॉल्व्स इन कर्व्ड पाथ अराउंड अ प्लॅनेट. तुम्हाला माहितीये ना, नैसर्गिक आपले जे उपग्रह आहेत ना, उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. तर आपला नैसर्गिक उपग्रह कोणता आहे मुलांनो? इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो आपली नॅचरल सॅटेलाइट, अर्थची नॅचरल सॅटेलाइट कोणती आहे? मून. Yes, very good. A satellite is any object that revolves in a curved path around a planet. There are two major types of categorization when it comes down to satellites. One is natural satellite, and the other is artificial satellite. A natural satellite is any celestial body in space that orbits around a larger body. Satellites that are made by people and launched into orbit using rockets are called artificial satellites. Launching an artificial satellite. The launching a satellite into orbit involves two steps process. First, the satellite has to be taken to the desired altitude. Then, it has to be pushed off at the right velocity to begin and maintain its orbit. To launch a satellite in an orbit around the Earth. अच्छा मुलांना, आपण काय करूयात, हे फास्ट करून एवढं तुम्हाला समजणार नाही. हा व्हिडिओचा ना मी लिंक ना शेअर करते तुमच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे, तुम्ही ना हा व्हिडिओ स्वतःहून बघा आणि आपण ह्याच्यावरती उद्या डिस्कस करूया. हा वाला टॉपिक तुम्हाला अजून मजा येईल ना. ही व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटत होती ना, तर मी आता ह्याची लिंक तुमच्या क्लासमध्ये शेअर करते, आपल्या 11th क्लासमध्ये. आणि आजचा होमवर्क काय आहे की आपण आज जी एस्केप वेलोसिटी शिकलो ना, त्या एस्केप वेलोसिटी वरती आधारित क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये नक्की विचारलं असेल, गणित विचारलं असेल, ते गणित सॉल्व्ह करा. काय नाही, फॉर्म्युला युज करून नुसत्या किमती ठेवून ते सॉल्व्ह करायचे. तर तो तुमचा होमवर्क आहे.
ठीक आहे. आणि नसेल विचारला तर काय करचाल मग? नसेल जर विचारला तर तुम्ही तुमच्या 10वीचं पुस्तक उघडा. 10वीच्या पुस्तकामध्ये आहे. 11वीच्या पुस्तकात नसेल तर 10वीच्या पुस्तकामध्ये एस्केप वेलोसिटीचा क्वेश्चन्स गणित डेफिनेटली विचारलेली आहे, तर ती जरा परत एकदा सॉल्व्ह करा. ठीक आहे. चला, तर आपण आता उद्या भेटूयात. उद्या आपला क्लास आहे मुलांनो. ठीक आहे. प्लीज एक तरी गणित सोडून ग्रुपमध्ये फोटो टाका उद्या संध्याकाळपर्यंत, आपल्या उद्याच्या क्लासच्या आधीपर्यंत. ठीक आहे. चला, बाय, गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम.